इंडिया. इंडियाला आपण काय म्हणतो? आणि आपण प्रतिज्ञा जेव्हा म्हणतो शाळेत तेव्हा आपण प्रतिज्ञेची पहिली ओळ काय म्हणतो? भारत माझा देश आहे. बरोबर? हे काय लावलं? आपल्या देशाचा झेंडा. माझा देश, आपला देश. आज आपण हुतात्मा दिन साजरा करतोय आणि उद्या काय आहे? स्वातंत्र्य दिन आहे. काय आहे? स्वातंत्र्य दिन. हा जो आपल्या देशाचा झेंडा आहे त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. काय असलं पाहिजे? अभिमान. अभिमान म्हणजे काय बरं? गर्व. माझा देश, माझ्या देशाचा झेंडा. आणि आपल्या देशाचा झेंडा नेहमी असा फडकत राहिला पाहिजे. यासाठी आपण एक गाणं म्हणतो, माहिती तुम्हाला? झेंडा ऊंचा रहे हमारा, विश्व तिरंगा प्यारा, शान इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा. हा जो आपला झेंडा आहे त्या झेंड्याची शान आपण राखली पाहिजे. मग आपल्या झेंड्यामध्ये किती रंग आहेत बघा? खरे 4 रंग आहेत पण मुख्य रंग 3 आहेत. वर कोणता रंग आहे? ऑरेंजला मराठीत काय म्हणतात? नारंगी, भगवा. बरोबर. दुसरा रंग कोणता आहे? सफेद. आणि तिसरा आहे हिरवा. हा जो ऑरेंज कलर आहे ना, हा जो नारंगी रंग आहे ना, तो आपल्या देशासाठी ज्या ज्या लोकांनी स्वतःचे प्राण दिलेले आहेत, स्वतःचे प्राण दिलेले आहेत, ज्यांच्यामुळे आज आपण खूप सुखी आहोत, त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्याचं प्रतीक म्हणून हा भगवा रंग आहे. त्यानंतर दुसरा रंग आहे सफेद. तुम्हाला माहिती सफेद रंग काय वापरतात? कार्तिक सांग. शाबास. शांततेसाठी. सफेद रंग हा शांततेचं प्रतीक आहे. आपल्या देशात शांतता नांदावी म्हणून हा रंग आहे. आणि तिसरा रंग आहे हिरवा. कोणता? हिरवा. हिरव्या रंगाचं काय असतं बरं? गवत. हिरव्या रंगाची झाडं, हिरव्या रंगाची शेती. हिरवा रंग हे आपल्या देशातील समृद्धीचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा झाडांचा असतो, म्हणजे शेतातील जे अन्नधान्य पिकतं त्याला म्हणतात समृद्धी. म्हणजे आपल्या देशातल्या समृद्धीचं प्रतीक म्हणून हा हिरवा रंग आहे. तुम्हाला माहिती का या झेंड्यामध्ये निळं एक चक्र आहे. या चक्राला काय म्हणतात? अशोक चक्र. काय म्हणतात? अशोक चक्र. त्या चक्रामध्ये काही रेषा आहेत. त्या किती आहेत माहिती आहे तुम्हाला? 24 रेषा. किती आहे? 24. ते 24 आरे आहेत. म्हणजे चाक. हे निळ्या रंगाचं चक्र म्हणजे काय माहिती का? हे चाक आहे. चाक जसं पुढे पुढे जात असतं ना, चाक पुढे पुढे जातं की नाही गाडीचा, तसा आपला देश पुढे पुढे गेला पाहिजे. म्हणजे आपल्या देशाच्या प्रगतीचं चिन्ह आहे ते. आलं लक्षात? सर्वांना झेंडा समजला? आज आपण या झेंड्याच्या सन्मानार्थ वर्गामध्ये काही वस्तू बनवणार आहोत. पण त्याआधी मी फळ्या खालीला वाचलं. शान तिरंग्याची राखूया, तिरंग्यात छान छान वस्तू बनवूया, त्याचा सन्मान करूया. म्हणजे आजच्या दिवशी आपण काय कृती करणार आहोत? तर माझा देश, माझा झेंडा. आणि याचा आपल्याला खूप अभिमान आहे की नाही? आपल्याला याचा खूप गर्व आहे. आपण त्याचा खूप सन्मान करतो आणि म्हणून या तिरंग्याच्या प्रतिकात्मक स्वरूपात म्हणजे
तिरंग्याला आपण जाणून घेण्यासाठी, त्यातले रंग समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं, तिरंग्याच्याच रंगात आज आपण छान छान वस्तू बनवणार आहोत. तर मग आहेत का सगळे तयार? ओके. आता मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे, ते फक्त तुम्ही बघायचे. ओके, चला. आज आपण तिरंग्याच्या रंगांची कागद आणलेली आहे, बरोबर. आज आपण यापासून तिरंगी चक्र तयार करणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला कृती काय करायची आहे, आधी नारंगी रंगाचा कागद तुम्हाला घ्यायचा आहे. आपल्याला या कागदाला पंख्याच्या घड्या कशा घालतो आपण, माहिती नाही सर्वांना पंख्याच्या घड्या, तशा पंख्याच्या घड्या आपल्याला घालायच्या आहेत. एक घडी आपण अशी घातली, पट्टी घडी, मग आपण उलटी घडी मारतो. मग या बाजूने दिसते ना सर्वांना, एकदा या बाजूने एकदा या बाजूने, सर्वांना पंखा बनवता येतो ना. एकदा या बाजूने एकदा या बाजूने, उलट सुलट आपल्याला घड्या घालायच्या आहेत. त्या उलट सुलट घड्या घातल्यानंतर आपण दुसरा कागद घ्यायचा घड्या घालायला. मग मी व्हाईट कलरचा कागद घेऊया आपण. ओके, आणि या कागदाच्या पुन्हा जेवढ्या या पट्टीच्या आकाराच्या, जेवढा या पट्टीचा आकार घेतलाय त्याच आकाराची घडी आपल्याला परत घालायची आहे. आपल्याला काय करायचं, याच्या उलट सुलट घड्या घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला उलट सुलट तिन्ही कागदाच्या घड्या घालायच्या आहेत. आता बघा, मी ऑरेंज कलर, व्हाईट कलर आणि हा ग्रीन कलर, या तिन्ही कागदांच्या व्यवस्थित घड्या घालून घेणार आहे. आणि या घड्या सगळ्या सारख्या आकाराच्या पाहिजे, कोणत्या पंख्याच्या लहान कोणत्या मोठ्या अशा करायच्या नाही. आलं लक्षात? एकदा उलट एकदा सुलट, एकदा उलट एकदा सुलट, एकदा उलट एकदा सुलट, अशा घड्या घालून घेतल्या की बरोबर आपल्याला याच्या मधोमध फोल्ड करायचं आहे. बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्या मधोमध फेविकॉल लावायचा आहे. तुमच्याकडे गम किंवा फेविकॉल असेल तो लावायचा आहे आणि ही घडी व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे. आलं लक्षात? हा पंखा तयार केला. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पंख्याला पण तसंच करायचं. अर्ध्यामध्ये गम लावायचा आहे आणि बरोबर मधोमध आपल्याला याला फोल्ड करायचं आहे. एकसारखा दिसला पाहिजे, वरून खालीवर घडी घालायची नाही, दोन्ही बाजूने एकसारखा दिसला पाहिजे. दोन पंखे आपले तयार झाले. त्याच्यानंतर आहे तिसरा पंखा, जो आहे सफेद रंगाचा. या सफेद रंगाच्या पंख्याला पण आपल्याला मधोमध असा गम लावून घ्यायचा आहे आणि बरोबर मधोमध आपल्याला फोल्ड करून ते चिकटवायचे आहे. असे चिकटवल्यानंतर आपले 3 पंखे तयार होणार आहेत. असं केल्यानंतर आपल्याला ऑरेंज, व्हाईट, ग्रीन हे तिन्ही आपल्याला एकमेकांना चिकटवायचे आहेत. आणि मग ऑरेंजच्या बाजूला व्हाईट आणि मग व्हाईटच्या बाजूला ग्रीन. कोणीही ऑरेंजच्या बाजूला ग्रीन लावायचं नाही. ऑरेंज, व्हाईट, ग्रीन आणि हे तिन्ही पंखे आपल्याला असे घट्ट एकमेकांना चिकटवून घ्यायचे आहे. आलं लक्षात? आणि मग असा आपला छान पंखा तयार होणार आहे. आणि मग या पंख्यांना आपण या आईस्क्रीमच्या काड्या आणल्यात ना, या काड्या आपल्याला इकडे शेवटच्या इथे चिकटवायच्या आहे. या काड्या आपल्याला इथे पूर्ण पंखा फुलवायचा आहे. तर इकडे जे शेवटचं टोक आहे इकडे आपल्याला फेविकॉल लावायचं आहे आणि ही जी आपली आईस्क्रीमची काडी आहे ती काडी आपल्याला इकडे चिकटवायची आहे. एकदम टोकाला नाही चिकटवायची, एकदम इकडे नाही चिकटवायची, जरा अर्धी आतमध्ये कागदाला चिकटवायची. तेवढ्याच अंतरावर आपल्याला या बाजूला सुद्धा काडी आईस्क्रीमची जी आणलेली आहे ती चिकटवायची आहे. पण मी
अशा पद्धतीने चिकटवून आपल्याला छान असा पंखा तयार करायचा.